नमस्कार मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ तसा खासच आहे. कारण नोव्हेंबर 2025 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला आहे की भटक्या कुत्र्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. शाळेच्या परिसरात किंवा सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांची खूपच वाढती संख्या आहे आणि त्यांना आळा घालण्यासाठी सरकारी शिक्षक जिल्हा परिषदचे असेल किंवा महानगरपालिका BMC यांचे शिक्षक असतात, त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. शिक्षकांवरतीच आधीच मुलांना शिकवण्याची तो भार आहे. निवडणुका आला की त्यांची ड्युटी लागते किंवा सरकारी कोणताही असतं, पण महत्त्वाच्या जबाबदारी जी कामं आहेत ती त्यांच्यावरती लादली जातात आणि ह्याच्यावरती अजूनही काम म्हणून त्यांच्यावर जबाबदारी म्हणून आता ही भटक्या कुत्र्यांवरती निर्बंध कसे आणता येतील आणि त्यांना आळा कसा घालता येईल ही मोठी जबाबदारी त्या शिक्षकांवर देण्यात येत आहे. मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक मी सांगू इच्छितो की ही भटक्या कुत्र्यांवरची निर्बंध ठेवण्याची जी जबाबदारी ती शिक्षकांना न देता या महाराष्ट्रामध्ये चांगला एक सुशिक्षित बेरोजगार वर्ग आहे. त्यांच्या हाताला काम नाही, नोकऱ्या नाही आहेत आणि ते नोकरी धंद्यासाठी इकडे तिकडे फिरत आहेत. तरी त्यांना रोजगार मिळेल आणि या भटक्या कुत्र्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी या सुशिक्षित बेरोजगारांच्या युवक आहेत, युवती आहेत, ग्रॅज्युएशन झालेले आहे, त्यांच्यावर ही जबाबदारी या महाराष्ट्र शासनाने द्यावी. या युवक युवतींना एक रोजगार मिळेल. एक 2 महिने का न होईना, 1 महिना, 2 महिने, 6 महिने जर तुम्हाला ते काम त्यांना देता आलं, तर नक्कीच त्या तरुणांना एक रोजगार मिळेल. तुमचंही काम होईल आणि शिक्षकांवरती जो अधिकाचा जो भार येणार आहे तो कमी होईल आणि एक चांगलं काम होईल. कारण जिल्हा परिषदचा शिक्षक हा कोळशाच्या खाणीतून जसे हिरे निवडावेत तसा हिरा एक एक तयार करत असतो. कारण ओभरदोबड दगडाला आकार देणं हे त्यांचं काम आहे. आणि जर कॉन्व्हेंट शाळेतून जर पाहिलं, खाजगी शाळेतून पाहिलं, तर त्यांना अगोदरच ऑलरेडी त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची परीक्षा, विद्यार्थ्यांची परीक्षा आणि मग नंतर मोठं डोनेशन घेऊन त्यांना ॲडमिशन दिलं जातं. तसं ग्रामीण भागात किंवा झोपडपट्टी स्लम डिपार्टमधून येणारा जो विद्यार्थी आहे, बालवाडीत जाणारा किंवा KGला ॲडमिशन घेणारा हा जो विद्यार्थी आहे, त्याच्यात कोणती पालकांची परीक्षा नसते. त्या विद्यार्थ्यांची त्यांना डायरेक्ट ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यातून त्यांना एक एक हिरा तयार करायचा असतो. त्या दगडाला आकार द्यायचा असतो आणि त्याच्यातून उद्याचं भविष्य त्यांना घडवायचं आहे. आणि हा खूप जबाबदारीचं काम हे जिल्हा परिषद शिक्षक किंवा महानगरपालिकेचे शिक्षक ते आपल्या जेवढं ताकदीनं करतील तेवढ्या त्या ताकदीनं ते करत आहेत. उद्याचं भविष्य ते घडवत आहेत. कारण कॉन्व्हेंट शाळेवर त्यांना अगोदरच भविष्य किंवा हिरे अगोदरच सापडत आहेत आणि ते मिळवत आहेत त्याप्रमाणे आणि ते घडवत आहेत. त्याच्यामुळे त्यांचं काही मोठं योगदान नाही ह्या देशासाठी. हा जिल्हा परिषदचा शिक्षक आहे, तो खरोखर आपलं तन मन धन तिथं देऊन तो उद्याचं भविष्य घडवत आहे. तरी मी या महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो की ही असली खालच्या लेवलची कामं त्यांना न देता आपण एक चांगलं काम चांगलं आहे तुमचं. निर्बीजीकरण या कुत्र्यांचं नसबंदी झाली पाहिजे. कारण या भटक्या कुत्र्यांची खूपच वाढती संख्या आहे. त्याच्यापासून रेबीजचं प्रमाणही खूप प्रमाणात वाढलं आहे. त्यांच्यावर आळा बसणं हे नक्कीच महाराष्ट्र शासनाचं काम आहे. पण ह्या युवक युवतींना हे काम द्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि हा माझा व्हिडिओ जर नक्की आवडला तुम्हाला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना.